नमस्कार. आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा. अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा नाम जप किंवा राम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधिली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल भगवान श्री ज्ञानोबरायांच्या ज्या काही रचना आहेत त्या असं विशिष्ट हेतूने तयार केलेल्या आहेत. चांगदेवासारखा असेल तर 65 लिहिलेले आहेत. काही संत असेल ज्यांना आपला अनुभव तपासायचा असेल तर अनुभव अमृत लिहिलेला आहे. 65 समजण्याकरता संसार करून पुन्हा तो ग्रंथ समजावा असं होत नाही. एक 2-4 लेकराचा बाप आळंदीमध्ये चांगदेव 65 सांगत होता. विनोद कळायला पण अक्कल लागते बरं का. विठ्ठल विठ्ठल. आणि एक महाराज होते, जरा स्वभावाने खूप कठीण होते. आणि जो महाराज होता ना त्याचा अभ्यास कमी होता पण वैराग्यवान होता. अभ्यास शास्त्रांचा अभ्यास कमी होता, वैराग्यवान होता आणि खूप चांगली 65 सांगत होता. नाही अर्थ कळणार तुम्हाला पण ज्याला कळेल त्याला कळेल. मग एक दिवशी 65 झाल्यानंतर महाराजांच्या हातून सत्कार ठेवला. मग तो तिथे गेला. सत्कार करायच्या वेळेस म्हटला यांचा सत्कार करायचा का. हो नाही. काय सांगितलं त्यांनी 65 म्हणे भोग सम्राट आणि योग्याची लिहिलेली कथा सांगतो चांगदेव 65 याचं मिलन होत नाही. 7 दिवस जे जे सांगितलं त्याचं खंडन केलं त्या महाराजांनी. बोलवलं सत्कारासाठी आणि केला असत्कार. विठ्ठल योग आहे ना योग. आता ह्या दोन्ही गोष्टी जसं संसारिक माणसाला योग कळत नाही तसं योगी लोकांनी संसारात लक्ष घालू नये. भगवानगड बरेचसे लोक येतात भगवानगडावर. संसाराचं दुःख मला सांगतात ते बायकोनी त्रास दिला वगैरे. मला काय कळणार त्यातलं. हे दोन्ही एकमेकांमध्ये मायनस प्लस आहेत बरं का. जसं योगी त्याची साधना कळणार नाही त्याचा अनुभव कळणार नाही तसं संसारातलं दुःख जे तुम्ही रोज भोगताय आणि सहन करताय तुम्ही खरे संत आहात. इतकं दुःख सहन करून बोलणं सहन करून दुष्काळ सहन करून परिसर भावकीने त्रास देऊन तुम्ही हसताय म्हणजे काही चमत्कार आहे. कला येते. आम्हाला काय 2 दिवस काम बंद राहिलं काय वाढलं काय फरक पडला त्याला. म्हणून योग्यांचे ग्रंथ वेगळे आहेत, संत झालेल्या माणसांचे ग्रंथ वेगळे आहेत. ज्ञानेश्वरी ही साधकासाठी आहे. ज्यांना काहीतरी जीवनामध्ये दिव्यत्व आणायचे काहीतरी करायचे त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी आहेत. आणि हरिपाठ या तिन्ही ग्रंथाचा सारांश आहे. विठ्ठला विठ्ठला. एक नाही आहे, तिन्ही ग्रंथाचा समूह. हरिपाठ समजायला खूप अवघड आहेत. म्हणजे आम्ही रोज म्हणतो मग आम्ही कुठं काय म्हणतो. हरिपाठ तुम्ही रोज म्हणतात ना. अर्थ कळला का तुम्हाला त्याचा. असं एक मला ते कळणं हा फार लांबचा विषय आहे. आमचे काही मित्र आहेत शास्त्री वगैरे त्यांना म्हटलं हरिपाठ सरळ केला तरी नशीब समजा
काव्यासाठी काही शब्द मागे पुढे होतात, काही पुढे मागे होतात, काहीच कळत नाही त्यांना, कोणाचा अर्थ कुठेही लावतात ते. हरिपाठामध्ये प्रत्येक शब्दाला अन्वय आहेत, अर्थ आहेत, सूत्रबद्धता आहेत, आशय गहनता आहेत, आणि ते कळणं खूप अवघड आहे. मग महाराज एवढा अवघड ते कीर्तनाला काय घेतला? बरोबर आहे की नाही? विशेष करून तुमच्या गावात, पारगावात काय घेतला? असं काही तर आमचे पोरं उभे आहेत विठ्ठल, आणि मुलाच्या निमित्तानं तुम्ही ग्रंथ ऐकतायत, हरिपाठ ऐकतायत. हरिपाठ जी बनावट आहे, ती पद्धत आहे हरिपाठाची. भगवान श्री ज्ञानोबांनी मराठी वाङ्मयामध्ये स्वतःचं काही स्थान तयार केलेले, स्वतःची प्रगती केलेली आहे. ओवी विधा आहेत, गवळण विधा आहेत, अभंग विधा आहेत. ही जी संकल्पना आहे ही नवीन निर्मिती. कितीही मोठे मोठे विमान तयार झाले तरी विमानाचं संशोधन कोणी केलं असं म्हटलं की जो पहिला होता त्याचंच नाव येणार. टेलिफोनचा शोध असो, विमानाचा शोध असो, कसलाही शोध असो, सुरुवातीच्या काळात पहिला ज्याने लावलं त्याचं नाव असतं. नंतर झालेल्या शोधाचा विकास असतो. किती मोठी गाडी निर्माण झाली, किती करोडची गाडी, हा नंतरचा विषय. पण गाडी निर्माण कोणी करावी आणि ती कोणाच्या डोक्यात जन्मली, तो माणूस अजरामर असतो. तसं मराठी वाङ्मय ज्ञानेश्वर महाराजांमुळे जिवंत आहे. विठ्ठल असं कोणतंच वाङ्मय नाहीये जे रोज म्हणलं जातं आणि त्याचं वय 750. लक्षात, रोज म्हणलं जातं बरं का. ज्ञानेश्वरी सुद्धा नाही, खेड्यापाड्यातून गावातून रोज म्हणला जातो तो हरिपाठ आहे. आणि हरिपाठाचं वय किती? 725 वर्ष. ज्ञानोबांची आता 725 वर्ष चालू आहे. या वर्षामध्ये समाधी सप्तशताब्दी आणि त्याच्यात पुन्हा रौप्य महोत्सव 725 वर्ष. हरिपाठ हा रोज गायला जातो आणि हरिपाठाची विशेषता आहे, न कळता गायला जाणारा ग्रंथ म्हणजे हरिपाठ. आणि हरिपाठ कळावा असं म्हणणाऱ्याची पण इच्छा नाही, पण त्याच्या मनात भावना आहेत. हरिपाठ केला की पुण्य लागतं. पुण्याची गणना ते कशाने होते हा विषय नाही. हरिमुखे म्हणल्याने पुण्याची गणना होत नाही, पण त्यांचा अर्थ वेगळा आहे. हरिपाठ म्हटलं की पुण्याची गणना बांधणी म्हणतात. मग कधी कधी काही काही गोष्टी फार मोठ्या असतात, सार काही नसतं. पपई आहे, एकादशीला आपल्याकडे काशीफळ भोपळ्या येतात, सार नाही आहे. काही आकाराने मोठे आहेत, काही माणसं नावाने मोठे आहेत, काही श्रीमंतीने मोठे आहेत, काही भोगाने मोठे आहेत. पण आकाराने लहान आणि कसदार हा प्रकार वेगळा आहे. जसं बदाम आहे, आकाराने लहान आहे, महाग आहे, खाल्लं तर पचत नाही, ज्यांना पचतं त्यांना मिळत नाही. विठ्ठला आणि ज्यांना मिळतं पचतं त्यांना बदाम कळत नाही. फार विशेष आहे बरं का त्याला, असं समजू नका. आपल्याकडे जे बदाम येतात ना त्याचं नाव आहे अमेरिकन बदाम. आता तुम्ही सगळे गावातली माणसं आहेत, हायब्रिड ज्वारी आणि गावरान ज्वारी यातला फरक आहे ना. हायब्रिड ज्वारी एक सारखी येते, दिसायला पण चांगली असते, पण कस नाही तिच्यामध्ये. गावरानमध्ये चेष्टे. मला तर असं वाटतं अजून 2-3 पिढ्या गेल्या ना, गावरान नावाचा पदार्थ होता हे सुद्धा भारतात लिहावं लागेल. त्याची चव वेगळी आहे, त्याचं उत्पन्न कमी आहे, संतांचं उत्पन्न कमी आहे, कस जास्त आहे. हायब्रिडचं उत्पन्न जास्त आहे, कस नाही त्याच्यामध्ये. लवकरात लवकर ज्या गोष्टी लवकर जन्माला येतात ना त्या लवकर खलास होतात. गावरान गावरान आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि हा काळ इतका बदललाय महाराज, साग सुद्धा ओरिजिनल मिळत नाही. हायब्रिड आहे साग. मन लोकांना वाटतं साग आहे, मिळत नाही. जंगली वेगळा, जो स्वतःच्या जीवावर उभा राहिलेला आहे, ज्याचा बगीचा केला, ज्याला पाणी दिलं, ते साग वेगळे. असे काही माणसं आहेत स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झालेले वेगळे आणि मोठ्याच्या नावाखाली जगणारे वेगळे. विठ्ठला भाऊ बाबाचं नाव घेऊन किती महाराज जगतात बोला ना. ते मोठे बरं, जे नाव घेतात ते मोठे आहेत का? तुम्हाला काय टेन्शन आहे?
नाव घेतात, ज्ञानोबारांचं नाव घेतात, छत्रपतींचं नाव घेतात, नाव मोठ्याचं घेतात, त्याचं वागणं आणि विचारसरणी सामान्य लोकांसारखी असते. जे मोठे असतात ते सहज जरी बोलले तरी अर्थ घन असतो, आणि जर विशेष करून बोलले ना मग मात्र जड जातं. विठ्ठल विठ्ठल. तसा हरिपाठ आहे, खूप कठीण आहे, आव्हानात्मक आहे. यावर्षी बीडला केला तो हरिपाठ. 2-4 शब्दांचा अर्थ सांगितला. तुम्हाला ऐकायला मिळेल टीव्हीवर, येईल कधी ना कधीतरी. नाही आला तर आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे, तुम्ही काय टेन्शन घेताय. 4-5 शब्दावर 15 तासाचं व्याख्यान झालं. किती कठीण आहे हरिपाठ. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळालं का असं नाही, मी तुमच्याकडे पाहून अर्थ सांगतो. किती झेपते ना एखाद्या पोराला पोहत असताना, किती खोल न्यायचं, त्याचा श्वास किती दमदार आहे, त्याच्यावर ट्रेनिंग देणाऱ्या माणसाची ताकद आधारित आहे. तो जेवढं जमेल तेवढंच तो खाली बुडायला लावतो. काही मेला पण नाही पाहिजे ना. तसा अर्थ ऐकता ऐकता तुम्ही झोपले पण नाही पाहिजे, याची पण दक्षता घ्यावी लागते. अर्थ पण कळायला पाहिजे. म्हणजे मूळचा अर्थ आहेच, माझा शब्द लक्षात ठेवा, मूळचा अर्थ आहेच. आपली क्षमता किती, बौद्धिक क्षमता किती, त्याच्यावर आहे. आता माझ्या समोर तुम्ही बसलेली माणसं मराठी बोलता, मग तुम्ही मुलाबरोबर वेगळी मराठी बोलता, 10-12 वर्षाचा मुलगा आहे त्याच्याबरोबर वेगळी मराठी बोलता, 2 मराठी झाल्या. बायको बरोबर वेगळी मराठी आहेत, आई बरोबर वेगळी मराठी आहेत, मित्राबरोबरची वेगळी आहेत. जर साहेबाकडे गेलं तर तिकडची मराठी वेगळी आहेत. नेता आला त्याची मराठी वेगळी, गडावर आले त्याची मराठी वेगळी. तुम्ही बोलतच नाही गडावर आल्यानंतर, बोलूच देत नाही मराठीतले. पण तसं संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांची मराठी प्रत्येकाकरता भिन्न भिन्न आहे. जो साधक आहे, ज्याला औषध देत असताना साखर द्यावी लागते, अशासाठी ज्ञानेश्वरी. औषध द्यायचंय पण त्याच्याबरोबर कडू औषध त्याला झेपत नाही, मग ते गुळ दाखवावा लागतो. तसं ज्ञानेश्वरीतल्या सिद्धांतांना उपमेचा गुळ, उपमेची साखर ठेवलेली, त्या उपमेकडे पाहता पाहता ते सिद्धांत गळी उतरतात. एकदम श्रेष्ठ माणूस आहे, त्याला उपमेची गरज नाही, गहनता पाहिजे, त्याच्याकरता अनुभव अमृत आहेत. परमार्थातून निघालेला साधक आहे पण प्राप्तव्यापर्यंत पोहोचला नाही, असे योगी चांगदेव, त्यांच्याकरता 65 आहेत. आणि आपली स्टार्टअप झालं नाही अजून, आपण परमार्थच सुरू केला नाही, त्याच्याकरता वेगळी भाषा आहे. दोन्ही भाषा वेगळ्या वेगळ्या आहेत सगळ्या. मनुष्य एक असला तरी त्याची अनेक प्रकारची मराठी अनेक लोकांबरोबर वापरली जाते. तसं मराठीचं समृद्ध वाङ्मय भगवान श्री ज्ञानोबांनी तयार केलं आणि त्याला जिवंत ठेवलं. आज साधू संतांचे जर अभंग नसले ना तर मराठीमध्ये फारसा दम नाही आहे. जे गाणं प्रसिद्ध होतं, 2-4 वर्ष चालतं, बंद होतं, पुन्हा दुसरं येतं, तिसरं येतं, अल्पजीवी मराठी आहे ती. बरेचसे पुस्तकालयामध्ये दम तोडतायत. कुणाला वाळवी लागली, कुणावर धूळ आली, वाचतच नाहीत लोक. आणि आता नवीन संस्कृती मोबाईलची आल्यामुळे ना सगळं मोबाईलवरच आहे. पुस्तकं छापावेत का न छापावेत हे समस्या आहेत प्रिंटिंग प्रेस पुढे. वर्तमानपत्र मोबाईल, आणि काही काही देश असे आहेत की ज्यांनी सांगितलं की बा पेपर वापरायचाच नाही, सगळं काही ईमेलवर, सगळं काही बिना पेपरचं करायचं. हे जे छापलेलं वाङ्मय आहे हे टिकणार कसं काय, त्याचं नाव आहे कंठस्थ, पाठ करण्यावर. म्हणून भगवान श्री ज्ञानोबारायांचा हरिपाठ गेल्या 750 वर्षापासून न समजणारे गातात, साधक त्याचा अर्थ काढतात, संत त्याचा अनुभव घेतात, आणि जे बुद्धिमान आहे ते साधू संतांवर टीका करतात. मुंबईमध्ये अशी गाठ पडली, पुढे साहित्यिक होते 2-4, ते धोतर दिसलं ना त्यांना फार असं वाटतं की हे फार पुराण्या काळातले माणसं आहेत असं वाटतं बरं का शिकल्या लोकांना. जे असे 2-4 साहित्यिकाशी माझी भेट झाली. मला म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता? म्हणलं हो. हरिपाठ वगैरे होतात.
आधुनिक साहित्य का वाचत नाही? शंका आहे म्हटलं. आधुनिक विद्वान आहेत, आधुनिक साहित्य आहेत. म्हटलं काय आहे, आधुनिकता ही तुम्हाला लागते. लक्षात येत? आधुनिकता ही, कारण की जग बदललेले, बदलत्या जगात ज्याला जगायचं असेल त्याच्याकरता आहे. पण ज्याला ठोस जगायचं असेल त्याला ठोस सिद्धांत लागतात, बदलत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी भारतीय साहित्याने 3 दोष काढलेले आहेत. कीर्तन समजते ना? 3 दोष, काम, क्रोध आणि लोभ. हे 3 दोष 5000 वर्षापूर्वी आलेले आहेत. भगवान कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेले आहेत. आणि या तिघाला नरकाचं द्वार असं म्हटलेलं आहे. काम, क्रोध आणि, आता हे जे 3 दोष भारतामध्ये गीतेमध्ये आलेले आहेत, हे 3 दोष फक्त भारतातल्याच लोकांमध्ये आहे का? जे बलात्कार होतात, ज्या चोऱ्या होतात, देशद्रोह होतो, केवळ भारतात होतो का तो? जिथे जिथे मनुष्य आहे तिथे तिथे हे 3च दोष आहेत. याचे रूप वेगळे वेगळे, याची पद्धत वेगळी वेगळी, बोलण्याची भाषा वेगळी. अमेरिका असेल, UK असेल, युरोप असेल, कुठेही जा, जिथे मनुष्य आहे त्या मनुष्यात हे 3 दोष निसर्गतः आहेत. काम, क्रोध आणि लोभ. भाषा कोणतीही बोलत असेल, भाषा कोणतीही बोलत असेल, दोषामध्ये बदल नाही. किती युनिव्हर्सल सिद्धांत आहेत, व्यापक सिद्धांत आहेत. मग या 3 दोषावर उपाय भगवान कृष्णाने सांगितला. ज्याला ज्याला हे 3 दोष घालवायचे असेल त्याला भारतीय तत्वज्ञान ऐकणं गरजेचं आहे. विठ्ठल, जगात कुठेच लिहिलेलं नाही काम कसा संपवायचा, क्रोध कसा संपला पाहिजे, नाही लिहिलेले. म्हणून कधी कधी भारतीय तत्वज्ञान ऐकून युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये आपले पुस्तकं इंग्रजीमधून करून वाचतात. ट्रेनिंग सेंटर निघालेले आहेत. आता तुमच्या गावामध्ये योगा चालत नाहीत. अमेरिकेमध्ये 20 कोटी लोक योगा करतात रोज. त्याचा फिटनेस बघा. योग हा कुठला आहे? भारतात जन्माला आलेला आहे. वापरतोय कोण त्याला? आपण त्यांचे कमी कपडे वापरतो, नवीन फॅशन, केस कट, मुली बाप कट, काय म्हणतात त्याला, बॉब कट. आपण बाप कट म्हणू. अर्थ फार वेगळा आहे. प्रदर्शन केल्याने समाधान होत नाही. लक्षात आलं? प्रदर्शन केल्याने समाधान नाही होत, दुःख होतं. चांगला घर बांधा, भावकीला आवडणार नाही. पैसे कमवा, भावकीला आवडणार नाहीत. जे जे तुम्हाला चांगलं वाटतं ते ते आवडणार नाही. साधू संताला जो त्रास झाला ते ज्ञान समाजाला आवडलं नाही. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आवडली नाही, गाथा आवडला नाही, भगवान बाबांचं जीवनचरित्र आवडलं नाही. का आक्षेप घेतात त्यांच्यावर? यांचा काही बांधायला बांध आहे कोणाबरोबर? काही संसार केलेला या लोकांनी? काही नाही. चांगलं आवडत नाही हे लक्षात ठेवा. यालाच दोष म्हणतात, काम, क्रोध आणि लोभ. आणि मग ज्या वेळेस आतमध्ये जलसी होते, द्वेष निर्माण होतो, त्यावेळेस चांगलं वाईट दिसायला लागतं. एक साधी गोष्ट आहे बरं का. काल मी कीर्तनामध्ये सांगितलं होतं, नरकाग्नी. आधुनिक लोक नरक मानत नाही, नरक आहे वगैरे मानत नाही. मानायची गरजच नाही. अंतःकरणाची जलसी होते, जळतो माणूस, त्यालाच नरक म्हणतात. स्वतंत्र कशाला जायची गरज आहे? चांगलं पिकलेलं सहन होत नाही, चांगली वस्तू सहन होत नाही, श्रीमंती सहन होत नाही, म्हणजे आतून कायच करतोय तो, जळतोय ना. पुन्हा नरकात कशाला जाळायचं याला? तो मनुष्य जन्मात येऊन जिवंतपणे जळतो, याला नरक म्हणतात. आणि म्हणून यातून ज्याला बाजूला निघायचंय, शब्द ऐकलं, यातून ज्याला याच्यात राहायचंय त्याच्याकरता हरिपाठ नाहीये. याच्यातून ज्याला बाजूला निघायचं आहे, पहिल्यांदा त्यांनी संतांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे. पहिल्या चरणात संतांची संगती मनोमार्ग
गोड अभंग आहेत. संताचे संगती. दुःख कुठे? मनामध्ये. मन चुकीच्या मार्गाला जातं, चुकीच्या कामात मन गती घेतं. शब्द पहा कसा आहेत. मनोमार्ग गती, 3 शब्द आहेत. अनेक अर्थ आहेत 3 शब्दाचे. मनोमार्ग, मन चुकीच्या मार्गावर जातं, मन मनाच्या मार्गावर जातं, म्हणून गती बदलते. गती शब्दाचा दोन्ही प्रकार अर्थ. एक तर मन गतिमान आहे, गती शब्दाचा अर्थ आहे स्थान. मोक्षाला पण गती म्हणतात, शेवटला पण गती म्हणतात. आप मेल्यानंतर म्हणतो ना त्याला सद्गती. सद्गती, गती, चांगली स्थिती मिळो, चांगलं ठिकाण मिळो. लोभ, काम आणि क्रोध ही मनातली घटना आहेत. म्हणून मनाचे मार्ग कितीही तत्वज्ञान असो, ज्ञान असो, लोभ आला ना सगळं तत्वज्ञान बाजूला जातं. आमच्या एका मित्राने लग्न केलं, चुकीचं केलं नाही बरं का, चुकीच्या वेळेस केलं. आणि शास्त्री झालेला होता. मी त्याला सहज विचारलं की उशिरा लग्न केलं, शास्त्री झालेला आहे, मोठा आहे. नाही काय म्हणे, बघा शब्द कसा आहे. विधवा झालेली आहे, तिला कोणी नाही, आपण संत आहोत. काय संबंध या वाक्याचा एकमेकाचा. मुलगी कशी आहे, विधवा आहे, कोणी नाही तिला. मला दया आली. म्हणलं जगात तू एकटाच होता दया करणारा. मला त्यांनी उलटे सांगितलं, महाराज मी विधवेबरोबर लग्न करतो, तुम्हाला असं वाटत नाही का माझ्यात संतत्व आहेत. म्हणलं आजपर्यंत असं संतत्व बघितलं नाही मी. विधवेशी माझा अजून मला जे म्हणायचे ते कळलं नाही तुम्हाला. तुम्ही चुकीचं करताय आणि ती योग्य म्हणून सिद्ध करतायत, हा मूर्खपणा आहे. तुम्ही चुकीचं करताय, तुम्हाला हे माहित आहे आपण चुकीचं करतो, पण ते चांगलं कसं आहे हे सिद्ध करून चांगलं जीवन होत नसतं. विठ्ठला विधवेशी लग्न केलं, दुसऱ्याशी लग्न केलं, परमार्थामध्ये तो कमी झाला आणि आश्रमामध्ये तो काम करू लागला. बघा शब्दाचा अर्थ लक्षात ठेव. ज्ञान वैराग्य सगळं केलं आणि मग 4-5 वर्षांनी पुन्हा गाठ पडली. म्हणलं आपला परमार्थ कसा चालू आहे. जे उपकार नाही म्हणे ती सोडून गेली. म्हणलं पुढे म्हणे आश्रमाने मला हाकलून दिलं. नाही कळालं अजून. न परमार्थ न संसार. आणि ही मधली माणसं तुमच्या गावात फार येतात. जे संत नाहीत, जे संसारिक नाहीत आणि मधल्या माणसाला काम नाही, आणि हे असे उपद्व्याप तयार करतात. माझा माणसं तपासायला शिका. ज्याचं शिष्य व्हायचं आहे, ज्याला 2 रुपये द्यायचे आहेत ना, त्याला तपासायला शिका. परमार्थामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट शिकवली जाते, तपासायला शिका. कोणाला संत म्हणायचंय, कोणाच्या मागे जायचंय आपल्याला. मला एक तुम्ही सांगा, मुलगी तुमच्या घरात आणत असताना तिचं जात वय सगळं पाहता ना तुम्ही. मुलाचं शिक्षणासाठी तुमचा खर्च चाललाय, आपल्या घरातला मुलगा योग्य व्हा. मग असं नाही वाटत की तुम्हाला ज्याच्या पाया पडायचं आहे त्याचे पाय लायकीचे आहेत का नाहीत, असं नाही वाटत तुम्हाला. संत दिसला आणि एक वेळ लक्षात ठेवा, नाही संताच्या पाया पडले ना तुम्ही, पाप लागत नाही. पण रावणाच्या पाया पडल्यानंतर बाईचं अपहरण होणार. चुकीच्या माणसाच्या पाया पडल्या तर धनाचं अपहरण होणार, इज्जत जाणार तुमची आणि मिळणार काही नाही, तुमचंही जीवन नारकीय होतं. म्हणजे महाराज तुम्ही आत्ता सांगताय संताचे संगती मनोमार्ग. हा अभंग 8वा आहे. हा अभंग कितवा आहे? 8वा आहे. मी अर्थ सांगण्यापेक्षा त्याची गती हरिपाठामध्ये एक क्रम आहे. हरिपाठाचा अर्थ तो खूप लांब आहे, खूप दूर आहे, परंतु क्रम आहे. जर तुम्हाला दिव्यत्व आणायचं असेल तर देवाची द्वारी.
आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल? 3-3च शब्द घेतोय बरं का, डोकं लावा जरा. आज चहुवेदी जाण कुठली पाहिजे तुमच्या जवळ? जे वेदोक्त शास्त्रोक्त असेल त्याला जाण म्हणायचं. आणि ते काय सांगतात तुम्हाला? त्रिगुण असा. हे पटलं पाहिजे हृदयामध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या पुढच्या अभंगामध्ये आहेत योग याग विधी. याच्यात खूप सुंदर गोष्ट आहेत. काय नाही हे ज्याला कळलं तो आहेच्या पाठीमागं लागतो. विठ्ठल विठ्ठल. लक्षात येते का? आपण सगळे गावातली माणसं आहेत आणि लाईट कधी पण जाते आपली. कधी कधी डिम लाईट असते. जी दोरी पडलेली आहे ना त्याच्यावर साप दिसतो. कमी प्रकाशामध्ये दचकतो माणूस, साप दिसतो. शास्त्रकार काय सांगतात माहिती आहे का? ती दोरी नाही दिसली तरी चालेल पण काय आहे हे कळलं पाहिजे. बसते डोक्यामध्ये. पोरं काय शिकतात गडावर हे तर कळलं पाहिजे तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. कोणताही साधू साधू आहे का नाही कळलं तरी चालेल पण साधू नाही हे कळलं पाहिजे. हा साधू नाही हे कळलं पाहिजे. याला अक्कल लागते. पाया पडायला अक्कल लागते. ते कपडे घातले कुणाच्या, सीता जर रावणाच्या पाया पडते तर तुमच्याबद्दल काय बोलावं. आणि नाही कळण्यासाठी अक्कल लागते, शिक्षण लागतं. विठ्ठल त्रिगुण असार आहेत किंवा योग याग विधी याच्यात तथ्य नाही हे कळण्याकरता अक्कल लागते. संतांच्या संगतीमध्ये उद्या उठलात तुम्ही गडावर आला बाबांना असं नाही चालत. बाबा बरोबर किती लोक होते तुमच्या गावातले. बाबा बरोबरही होते, बाबा बरोबर राहतही होते, बाबांचं घेतही होते, बाबांना त्रासही देत होते, सगळे होते बाबा बरोबर. संत नाही झाले. संत नाही का नाही काय हे कळलं पाहिजे. तेव्हा समजा मुलगा शाळेमध्ये गेला त्याला आहे ना कळतच नाही काय पाहिजे म्हणून. 10वी नंतर पोरं गडावर येतात विचारायला बाबा काही सायन्स घेऊ का कॉमर्स. आपलं तुझी रुची कुठे आहे, तुला काय आवडतं? नाही काही उत्तर नाही त्याचं. ज्याच्या जीवनात प्लॅनिंग नाही तो बर्बाद होतो. त्याला देव सुद्धा वाचवत नाही. 100 वर्ष तुम्हाला जगायचं आहे. पैशाचं प्लॅनिंग करा, आरोग्याचं प्लॅनिंग करा, किती कमवलं पाहिजे त्याच्यावर लक्ष द्या, किती माणसाशी बोललं पाहिजे याचं प्लॅनिंग करा, कोणते मित्र पाहिजेत याचं प्लॅनिंग करा. तुम्हाला जीवन सुखी करायचं आहे ना, दुखी करणारे कोण आहेत त्यांना बाजूला करा. विठ्ठल पारगावला पडतं का नाही? म्हणजे गडाला दुःख देणारे आहेत त्यांना आपण बाजूला केलं का नाही? मग आता काही त्रास. किती सुंदर जेवण आहे, किती सुंदर विकास आहेत. येत्या काळामध्ये आपण 2-4 कोटीचं ज्ञानोबरायचं मंदिर बांधतोय. ऐकून बाबाचं आहे, सगळं आहे, पण बाबांच्या गळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची समाधी सोन्याची होती. फोटो पहा तुमच्या लक्षात येईल. का? ज्ञानोबरायमुळे महाराष्ट्र संत झाला. ज्ञानोबराय माऊली आहेत म्हणून त्या ज्ञानेश्वरीने संतांना जन्माला घातलं. आजपर्यंत मराठी आणि माणूस टिकलेला आहेत, माणुसकी टिकलेली. हे ज्ञानोबरायांचं वय. म्हणून चौक आपण तयार करून ठेवला, तिथं आपण माऊलीचं मंदिर बांधतोय. नाही हे कळलं पाहिजे. आणि ज्ञानोबरायामुळे कळतं कोणाला जवळ करायचं नाही. संतांचे संगत कुणाची पाहिजे? संतांचे. याच्यात दुसरा अर्थ आहे बरं का. संत सोडून संगत करू नका हा सुद्धा अर्थ आहे. विठ्ठल ज्ञानोबरांची जी भाषा आहे ना त्याची तुम्हाला मस्ती सांगतो कशी आहे. जुन्या काळातली गोष्ट आहे. 8-9 वर्षाच्या मुलीचं लग्न व्हायचं. आता मुलींमध्ये नवऱ्याचं आकर्षण आहे. कोण तुझा नवरा आहे? मुली सांगता येत नव्हतं. जुन्या काळातल्या मुली नवऱ्याचं नाव घेत नव्हत्या. आता नाव ठेवल्याशिवाय बोलत नाहीत. म्हणून मी माऊलीच्या काळातला दृष्टांत आणि माऊलीची भाषा सांगतो बरं का. मराठी कशी माऊलींची.
मग एका मुलीबरोबर लग्न झालं, 4-5 मैत्रिणी आल्या आणि नवराचे 5-6 मित्र आले. मराठी समजून घ्या. 5-6 मित्र आले, त्याच्यात तिचा नवरा बसलेला आणि ती 9-10 वर्षाची, आणि हिच्या 10-12 मैत्रिणी म्हटलं तुझा नवरा सांग. मग एकेकाला विचारायला सुरुवात केली, हा कोण? नाही. तो नाही. पांढरा शर्टवाला नाही. लाल शर्टवाला नाही. नाही नाही म्हणत होती. तिच्या नवऱ्यावर जेव्हा बोट ठेवलं तेव्हा ती बोलली नाही. हा नाही म्हणली. लक्षात येते का तुम्हाला? जो नाही त्याच्यावरती नाही म्हटली, पण जेव्हा नवऱ्याची पाळली हा का, ती लाजली. याचा अर्थ काय झाला? बोला ना. हा का नाही न बोलतात. ज्ञानवरांची ओवी फार सुंदर आहे. बाळा पतीशी रूप करी. न बोलता सुद्धा काय बोलायचंय ही सांगते. तिचं नाव ज्ञानेश्वरी. तसं संतांचे संगती म्हणत असताना असंताचे संगत करू नका हे ज्ञानोबा शिकवतात. कारण ते लोक पर्वताप्रमाणे पातक करणे असे लोक येते. वज्रलेपण म्हणून त्यांच्या संगतीत जमतच नाहीत. आणि मग ते चांगलं बोलतात, चांगलं बोलत नाहीत, बरळतात. अनंत वाचाळ बरळ नाही कळलं तुम्हाला? अंदाजाने बोलणं याला बरळ म्हणतात. ज्याला अनुभव नाही तरी पण बोलल्याशिवाय राहत नाही, त्याचं नाव आहे बरळ. आणि बरळ त्याला म्हणतात माणूस झोपलेला आहे, त्याचं बोलणं त्याला कळत नाही तरी पण तो बोलतो, त्याचं नाव काय? आता मला सांगा, गडाच्या संदर्भात लोक येतात आणि मला सांगतात ती बरळ आहे का बोलणे? ज्यांनी स्वतःच एक रूम बांधलेली नाही, ज्याच्या शेतामध्ये धान्य सोडून गवतच आहे, त्याने येऊन मला सांगायचं का गड असा चालला पाहिजे? बरळ. बर त्याच्या नादी लागले तर अजून बरळ. मग मी काय उपाय करतो? छान बोलला सर, विचार करू. तो खाली येऊन म्हणतो तुम्हाला बाबा आपलं ऐकतात. काय म्हणतो खाली? बाबा आपलं. आणि ज्या वेळेस असं तुम्ही ऐकाल त्यावेळेस समजायचं अनंत वाचाळ. ज्ञानोबाची भाषेतला गोडवा आहे, ज्ञानोबाचं सौंदर्य आहे. तुम्ही ते वाचत नाही, तुम्ही त्याकडे जात नाही, तसे कीर्तन ऐकत नाही, म्हणून समस्या आहे तुमच्या. संतांची संगती असंताच्या संगतीत राहू नका. बर संतांच्या संगतीत कसं राहा? मनपूर्वक राहा. मनाला संतांच्या मार्गात टाका. मनोमार्गगती कशा करता? आकळावा श्रीपती शब्द आहेत. येणे पंथे श्रीपती आकळावा. दोन्ही अर्थ आहे, कळावा आकळावा. श्रीपती नाव बदललंय बरं का. श्रीपती म्हणजे हे भगवान बाबांचं वर्णन आहे. श्रीपती, श्री म्हणजे लक्ष्मी. जर तुम्हाला जीवनामध्ये वैभव पाहिजे असेल तर संतांची संगती. ऐश्वर्य पाहिजे असेल तर संतांची संगती. संत असं नाही करत बरं का. संत व्यवहार सोडून कधी बोलत नाहीत. भगवान बाबांचे व्यवहार तुमच्या जवळून पाहिलेले आहेत तुम्ही. व्यवहारात व्यवहार आणि परमार्थामध्ये परमार्थ. दान आणि धर्म करणार म्हणजे करणार. आजही तुम्ही गड्याकडे पहा, दान आहे
आणि धर्म आहे. आता ही सगळी पोरं उभी आहेत आणि मला ते 19वे वर्ष लागलेलं. तुमच्या गावातले पोरं आले का गडावर? आता ही सगळी बाहेरची मुलं येऊन कीर्तनकार होऊन यांचं तुम्ही ऐकायला तयार झालं. तुमच्या गावातली मुलं आली नाहीत. बरं, बरेचशी मुलं तुमच्या गावात असे त्याचे लग्नही झाली नाही. बरं, आमच्याकडे आले नाही. काल मी सांगितलं गावोगावची समस्या आहे. न संसार, बोला ना, न परमार्थ, दोन्ही न संसार आहे, लग्न होत नाही, केलंच नाही काही आयुष्यामध्ये. पती सुद्धा होता आला नाही. श्रीपती कधी होणार? इथपर्यंत ठीक आहे. पती झाल्यानंतर पण पत्नी टिकली नाही, त्याचं काय करायचं? रडतात लोक. अभंग गोड आहेत. आकळावा श्रीपती. परमार्थ हा वैभव संपन्न असतो. तुम्हाला माहित नाही अजून. वैभव संपन्न असतो. जर लक्ष्मी पतीची आराधना करायची आहे, लक्ष्मीचा द्वेष कसा केला जाईल? आणि लक्ष्मीचा द्वेष करून लक्ष्मीचा पती कसा प्रसन्न होईल? हरिपाठातच सांगितलेले आहेत. लक्ष्मी वल्लभ, लक्ष्मी सहित वल्लभ. ज्याचा जवळ असतो त्याला संत म्हणाव. नाही कळालं? लक्ष्मी सहित वल्लभ त्याच्या जवळ आहे. मी कुठेही गेलो ना तर बाबांच्या गादीचं एवढं गुणवर्णन करतात लोक. महाराज गादी ऐश्वर्य संपन्न आहेत, श्रीपती. पूर्ण महाराष्ट्रात आपल्या गादीचा प्रचार काय आहे? श्रीपती. ऐश्वर्य संपन्न गादी आहे. आणि मध्यंतरी मला त्रास झाला तेव्हा लोक येऊन सांगायचे, बाबा गादी अशीच आहे, प्रत्येकाला त्रास होतो. बाबाला झाला, मोठ्या बाबाला झाला, भीमसिंग महाराजाला झाला. म्हणजे नेमकं श्रीपती का त्रास देणार आहे? जसा जसा वेळ येईल तसे तसे तुम्ही बदलता. त्रास झाला, गादी अशीच आहे. आणि आकडे आले, ऐश्वर्य संपन्न. या चरणाचं रहस्य सांगतोय बरं का. श्रीपती आकळावा. आकळावा शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्या ताब्यात आलं पाहिजेत, आपल्या हातात आलं पाहिजे. श्री असो किंवा श्रीपती असो, जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल, लक्ष्मी, हा दोन प्रकार आहेत पैशामध्ये. एक अवदसा असते आणि एक लक्ष्मी असते. तुम्हाला अजून त्या लक्ष्मीतला फरक माहिती नाही. सदमार्गाने येते ती लक्ष्मी आहे, चुकीच्या मार्गाने येते ती अवदसा आहे. त्या घरात श्रीमंतीच नसते कधी, फक्त पैसे असतात, समाधान नसतं. असे अनेक घरं तुम्ही पहा, पूर्ण घर सोन्या चांदीने भरलेले आहेत, पैशाने भरलेले आहेत, एकाच्या चेहऱ्यावर तेज नाही, कायम रडके चेहरे. म्हणजे ते जर लग्नाला आले तर दहाव्याहून आल्यासारखे वाटतात. अनुभव आहे की नाही तुम्हाला? हसतच नाही, संपन्न. त्याच्या गाड्या मोठ्या, कपडे चांगले, चेहरा ही लक्ष्मी नाही येते. आणि लक्ष्मी संपन्न माणूस दिसायला कदाचित गरीब असेल, कपडे फाटके असेल, समाधान चेहऱ्यावर नांदतो महाराज, त्याला परमार्थ म्हणतात. वारकरी बघा तुम्ही, आळंदी पंढरपूरला गेले ना, जे पाप करत नाही त्यांचा चेहरा बघा, समाधानाने फुललेला असतो. तो आनंद पाहावंसं वाटतं. समाधानाची श्रीमंती. आजही लोक बाबाच्या चेहऱ्याकडे पाहतात. मी जे गादीवर टिकलो ना, ते बाबाकडे पाहून टिकलो. तुम्ही नीट केलं होतं आम्हाला, पण मी पुन्हा बाबाकडे पाहायचो. बाबांनी एवढा केला, त्रास सहन केला, आपण थोडं करा थोडं करा करत करत 19 वर्ष झाले. का सहन करत नाही त्रास? परमार्थ आणि जीवन हे त्रास सहन करण्यासाठी नाही, आनंदासाठी. तुम्ही याच्यातले चरण जर पुढं पुढं वाचत गेले ना, नामामृत गोडी, या गोडीसाठी परमार्थ आहे, तुमच्यासाठी परमार्थच नाही. समाजाने ज्ञान घ्यावं, समाजाने संत म्हणावं, समाजाने पाया पाडावं, हा परमार्थ नाही. तुम्ही पुन्हा आहे का, मनुष्य शरीरामध्ये आलेला आहात. एक दिवस तरी कधीतरी अभ्यास करून पहा, संपूर्ण समाधानात गेला का? 24 तास डोक्यामध्ये काटछाट चालू असते. काटछाट कळते ना? काय कुणाला पाडायचं, कुणाला वर आणायचं, कुणाचा पैसा लुटायचा,
कोणाला काय करायचं, कोणाला कसे हे मेंदू त्याच्यासाठी, नश्वर गोष्टीसाठी. आणि मेंदूतलं तेच जर अशा तत्वाकडे गेलं ना, चेहरा शरीर दोन्ही नष्ट होतं. फक्त मनुष्य जिवंत असतो. कितीही मोठा राजकारणी असू द्या, त्याचं मंदिर बघितलं का तुम्ही? बोला ना. किती मोठा राजकीय मंदिर आहे, पुतळे असतील तसे ते पुतळेच आहेत. पुतळे असतील राजकारणी लोकांचे, मंदिर नाही. गरीबातला गरीब संत असू द्या, त्याचा पुतळा नसतो. एवढं तरी अक्कल यायला पाहिजे. आणि काय त्याचं कारण काय? अक्कळावा श्रीपती ज्याचे मंदिर होतात ती माणसं संताच्या मार्गावर चालतात. झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, आडराने भरले जग, आडराने भरले जग, आडराने भरले जग, आडराने भरले जग. उचिताचा भाग, उचिताचा भाग, उचिताचा भाग, उचिताचा भाग. शेष गुणरातो फार गोडा अभंग आहेत. संतांच्या मार्गावर गेलं पाहिजेत. माझा पुन्हा आहे का, अकळावा श्रीपती येणे पंथे, या रस्त्याने संताच्या रस्त्याने गेलं पाहिजेत. आणि संताच्या रस्त्यात असंत नसतात, त्यांच्या मार्गात असंत कधी नसतात. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये असंत नाही आहेत, त्यांचा मार्ग असंताचा नाही आहे. आणि तुमचं जीवन चांगल्या बाजूने समृद्ध आहे. आणि एक असंत जर जीवनात आला तर तुम्ही उद्ध्वस्त होता. यासाठी रामायण आहे. राम दशरथ राजा म्हणजे सत्ता, संपत्ती, पैसा आणि भगवंत घरामध्ये राम, आणि त्याच्याबरोबर एक असंत मंथरा. नीट पाहिलं नाही तुम्ही अजून रामायणाकडे. एक दासी अयोध्येचं राज्य उद्ध्वस्त करते. शब्द पुन्हा आहे का, एक दासी अयोध्येचं राज्य उद्ध्वस्त करते. तुम्ही तर सामान्य आहात. तुम्हाला असंत तुमच्याजवळ राहायची गरज नाही. जाता जाता जरी असंत येऊन एखादा शब्द डोक्यात टाकून गेला ना, बरबाद. चुकीच्या माणसाचा एक सिद्धांत जरी तुम्ही ऐकला ना, जीवन उद्ध्वस्त होतं. हजारो दृष्टांत आहेत. खूप कथा आलेल्या आहेत. एक शब्द चुकीचा टाकून जातात आणि तो डोक्यामध्ये बसतो, मेंदूमध्ये बसतो, जातच नाही तो. सामान्य लोकांचे दृष्टांत सांगण्यापेक्षा धृतराष्ट्राचा दृष्टांत सांगतो तुम्हाला. महाभारतामध्ये पूर्ण आलेला आहे. बघा प्रसंग कसा आहे. शेवटचा काळ आहे. म्हणजे थोडं कथा ऐकण्यापेक्षा ना ते वातावरण लक्षात घ्या. दुर्योधनाचे 100 पोरं लढायला गेलेले आहेत. एकटा धृतराष्ट्र राजधानीमध्ये आणि पुन्हा ते आंधळे. शक्यतो सत्ताधारी आंधळे असतात, त्यांना जाग करावं लागतं. आणि तो एकटा आहे, त्याला चिंता आहे माझ्या पोराचं काय होईल. आणि खरं आहे ते. राजा दुर्योधनासारखा मुलगा
युद्धावर जातो, काय होईल बापाला चिंता लागतेच. म्हणून त्यांचा भाऊ विदुर जे संत आहेत, विदुर नीती म्हणून ग्रंथ प्रसिद्ध आहे, त्या विदुराला बोलवलं आणि सांगितलं माझ्या मनाला समाधान नाही मिळत. 11वा श्रीपती मध्ये तर सोडू नका, जागा सोडू नका, माझ्या मनाला समाधान नाही मिळत. तो राजा आहे, 100 मुलं आहेत. भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राच्या पाया पडतात. ज्याचे आपण मंदिरं बांधतो ना, महाभारतात वर्णन आहे, तो पृथ्वीपती होता धृतराष्ट्र. जेव्हा कधी भगवान श्रीकृष्ण जायचे ते चरण स्पर्श करायचे, धृतराष्ट्राच्या पाया पडायचे. एवढी ताकद त्या धृतराष्ट्रामध्ये होती. आणि विदुराला सांगितलं माझ्या मनाला समाधान नाही. कथा नाही सांगत मी तुम्हाला, मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहतो. इतकी संपत्ती येईल तुमच्याकडे. कृष्णाने पाया पडावं, भारताचं सम्राट असावेत, आणि तो सम्राट काय म्हणतो, तो समाधान नका कुणाचे बाण करू, नका कुणाचं खाऊ. मला तर इतकं वाईट वाटतं ना या काळामध्ये. इतकं गरिबाचे पैसे असतात, नोकरी लावतो म्हणून लुटतात, औषधाच्या नावाखाली लुटतात, चुकीचे औषधे देतात, एक्सपायरी झालेले देतात, चुकीचं निदान करतात. करोनामध्ये तर काय इतिहास होता भारताचा, वाईट वाटतं या गोष्टीचं. एवढ्या माणसाला समाधान नाही मिळालं, थोडं लुटून कुठून समाधान. बरं लुटण्यात समाधान असतं तर हरिपाठाची बघायची गरज पडली असती का तुम्हाला? बाबाचं मंदिरच झालं नसतं. सुधरा धृतराष्ट्र विदुराला दया येते. विदुर म्हणतो तुम्हाला काय पाहिजे सांगा. नाही म्हणे जगातला सगळ्यात मोठा संत बोलो. विदुर जगातला सगळ्यात मोठा संत बोलो. विदुराकडे मंत्रशक्ती होती. जगातले पहिले आणि श्रेष्ठ संत हे सनकादिक आहेत, ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. तुम्ही सनकादिक पहिले संत आहेत आणि पहिले ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. घर चांगलं, खानदान चांगलं, कुळ चांगलं, संत प्राप्ती असे सनकादिक आव्हान केलं. एक संत आले, सनत सुजात, बसवलं त्यांना. धृतराष्ट्रांनी सगळं तत्वज्ञान ऐकलं. त्या ग्रंथाचं नाव आहे सनत सुजात. महाभारतामध्ये एक प्रकरण आहे ते सनत सुजात म्हणून. ऐकणारा कोण आहे? धृतराष्ट्र. सांगणारे पृथ्वीचे सर्वश्रेष्ठ संत. सगळं ऐकलं त्यांनी. आणि सगळं झाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला, तुला कसं वाटलं विठाला? सगळं तत्वज्ञान पूर्ण सनत सुजातचं ऐकलं सगळं. जाता जाता सनत सुजात म्हणले, मी आजपर्यंत मृत्यूलोकातल्या माणसाला तत्वज्ञान सांगितलं नाही, पहिल्यांदा तुला सांगितलं, कसं वाटलं? धृतराष्ट्र म्हणला, काय सुंदर तत्वज्ञान होतं. सगळी स्तुती केली. मग काय तुझ्यामध्ये परिवर्तन? काय म्हणे, तुम्ही संत आहात, तत्वज्ञान फार चांगलं आहे म्हणे, पण दुर्योधन माझ्या मनातून जात नाही. शाप दिला सनत सुजाने. एवढं तत्वज्ञान सांगितलं, कामाचंच नाही, शाप दिला, निघून गेले. भगवान बाबांनी कोणाला शाप दिला नाहीत. याला म्हणतात संत. महाभारत आणि हा भारत याच्यातला अंतर सांगतो तुम्हाला. नुसतं तत्वज्ञान सांगितलं, शाप दिला धृतराष्ट्राला. बाबांना किती त्रास झाला, शाप दिला नाही. का? त्यांना माहिती आहे लोक अडाणी आहेत, अज्ञानी आहेत, ते काय करतात त्यांना माहीत नाहीत. म्हणून आपण त्यांना संतांच्या मार्गाला लावू, याच्यासाठीच त्यांचा जन्म आहे. संत येतात ना मृत्यू लोकांमध्ये, ते तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी येतात. म्हणून आईने जर जन्म दिला तर जन्म दिल्यानंतर आई लाथा खायला तयार असते, पण तिच्या मनात भावना असते मुलाचं कल्याण झालं पाहिजे. समाजाचे संत आघात सहन करतात, पण समाजाला मार्गदर्शन करतात. त्याच मार्गाने जर तुम्ही गेला तर कल्याण आहे, इतराच्या मार्गाने कल्याण नाही. विठ्ठला विठ्ठला. शाप देऊन निघून गेले.
मला जे सांगायचे ते बाकी ठेवलंय बरं का. अरे रस्त्यात थोडं थोडं सांग, शाप देऊन निघून गेले. आणि विदुराने विचारलं, महाराज एवढे मोठे मोठे संत आले आणि धृतराष्ट्र हे व्यासांचे आहेत बरं का. म्हणजे त्याचं खानदान जर तुम्ही बघितलं, हे काही साध्या घरातली माणसं नाही येते. पांडू आहे, धृतराष्ट्र आहेत, हे ऋषीपुत्र आहेत. कशी भारताची रचना आहे त्याचा आश्चर्य वाटतं कधी कधी या गोष्टीचं. लहानपणीपासून तत्वज्ञान ऐकलेलं आहे. विदुर विचारतो की एवढे महान संत आले, तत्वज्ञान सांगितलं आणि शाप देऊन गेले, काय कारण आहे. महाभारतामध्ये एक उल्लेख आलेला आहे. जेव्हा तरुण होता धृतराष्ट्र तेव्हा एक सांगण्याकरता तत्वज्ञान आला होता आणि त्यांनी चुकीचं धृतराष्ट्राच्या डोक्यात बसवलं. दोन्हीकडे आला होता, रामायणामध्ये पण आणि धृतराष्ट्राच्या जीवनामध्ये. रामाकडे आला एक जण वनवासामध्ये असताना. रामाला त्यांनी सांगितलं, अरे काय करतो रामा, बापाला अक्कल नाही, राज्य सोडून कुठे यायचं असतं का. बरं मला सांगा, ही जी घटना आहे राज्य सोडून बापाच्या शब्दासाठी वनवासात जायची, पुन्हा घडली का ती. ओ तुम्ही लोकांनी बापाला वनवास दिलाय, त्यांच्यामुळे तुम्ही कुठे वनवासात जाणार आहे. तुम्ही बापाला कोण सांभाळतंय. गडावर तक्रारी ऐकतो आम्ही म्हाताऱ्या माणसाच्या, काय त्रास होतो त्यांना आहे हे आम्ही पाहिलेलं आहे. पण त्या रामाला पुन्हा राज्य प्राप्त करावं म्हणून नास्तिक गेला तिथे. नाही तसा अध्याय रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये समजून सांगितलं त्याला, सोडून दे, बापाचं ऐकू नको. तिथं शब्द फार वेगळे वेगळे वापरलेत, मी तुम्हाला वापरत नाहीत. अरे जो पत्नीच्या अधीन गेलाय त्याचं कुठं ऐकत असतोस का तू. राज्य सोडून आला, इथं सगळं ऐकलं, रामावर परिणाम नाही झाला. हाच माणूस अशाच स्वभावाचा धृतराष्ट्राला सांगितलं, फुल डोकं इतकं बर्बाद होऊन गेलं, धर्मच डोक्यातून निघून गेला. विठ्ठला धर्म डोक्यातून निघून गेला, धर्म डोक्यातून निघून गेला. लक्षात ठेव, धर्म निघून गेला. अहो मला एक सांगा, 100 मुलाचं मरण बापाच्या समोर व्हावं ही चांगली गोष्ट आहे का. काय बरं पृथ्वीमध्ये काय याच्यापेक्षा काय. मुलाच्या सुखात आईबाप सुख मागतात आणि तेच मुलं नसावेत, काय जगण्यात काय अर्थ आहे. याच्यावर थांबलं नाही धृतराष्ट्र. वर्णन आलेलं आहे, सगळं युद्ध संपलं, धृतराष्ट्र राजे झाले. आणि जे भीमाने त्रास द्यायला सुरुवात केली, मागे एकदा सांगितलं होतं तुम्हाला मी, जेवताना त्याला कामच नाही भीमाला. हे आडमुठ माणसं फार विचित्र असतात, कुठलेही तत्वज्ञान त्यांच्याकडे चालत नाही. रोज त्रास, कंटाळा धृतराष्ट्र भीमाच्या त्रासाला आणि मध्यरात्रीच्या वेळेस राज्य सोडून निघून गेला. तुमच्यातले बरेचसे लोक हरिद्वारला गेले असतील, गेले आंघोळ करतात, त्याला हरकी पेढी म्हणतात. आंघोळ करतात, त्याच्या समोर एक डोंगर आहे आणि तिथं जंगल आहे. त्या जंगलामध्ये राहायला आला आणि जिथं राहायला हा धृतराष्ट्र त्या जंगलाला आग लागली. काटेरी वन. मला एक सांगा, मुळात आंधळा आणि त्या जंगलाला आग पिटली, कसं मरण आलं असेल. जे साधू संताचं ऐकत नाही ना, धृतराष्ट्राला असं बोलून चुकलं नाही. सामान्याची काय कथा आहे त्याची. आणि हे महाभारतातले सार आहेत. चारही बाजूला अगदी लागला, पळताना पायात काटे मोडत होते, चटके बसत होते. अचानक मरण येणं चांगले, पण असं चटके बसून बसून काटे मोडून मोडून विरवळ होऊन राजा धृतराष्ट्र जो पृथ्वीचा पती होता, संताचं न ऐकल्यामुळं गती आली. संताचं न ऐकल्यामुळे गती झाली. जर तुमची चांगली गती व्हावीशी वाटत असेल तर संताचे संगती, मनोमार्ग गती शब्द लक्षात. आणि याच रस्त्याने, धर्माच्या पंथाने, ज्ञानाच्या पंथाने, साधू संताच्या दाखवलेल्या रस्त्याने जर तुम्ही गेलात तर अकळावा श्रीपती
बरं, कोणत्या संतांनी आजपर्यंत कोणाला लुटलेलं नाही? हे मधले संत मगाशी सांगितलेले वेगळे. संत फक्त ज्ञान सांगतात, काही सांगत नाही. 11वा श्रीपती म्हणजे त्यांचा पंथ कोणता आहे दुसऱ्या चरणात सांगतात. हे प्रमाण याच्याकरता याला काय सांगतात संत? ज्ञान नाही सांगितलं बरं का. रामकृष्ण वाचा कोणतंही तत्वज्ञान संत सांगत नाही. सुरुवातीला एकच सांगतात, पहिलं पुण्यवान व्हा, आणि पुण्य करायचं असेल तर हरिमुखे. दुसरं पुण्य नाही, नामाचंच पुण्य तयार झालं तर परमार्थ होतो. दानाचं पुण्य असेल, सहकार्याचं पुण्य असेल, सेवेचं पुण्य असेल, त्याने तुम्हाला भोगप्राप्ती होते. नामाचंच पुण्य परमार्थ करायला लावतं. माऊलीने 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे, कोणते कोणते पुण्य काय काय फळ देतात. आणि जर परमार्थाचं फळ पाहिजे असेल तर ते नामचिंतनाचं फळ आहे. रामकृष्ण वाचा भाव हा. आणि या अभंगाचं वैशिष्ट्य असे, मनुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे, देवामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे, जगात योगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे असे फक्त शंकर आहेत. त्याचा दाखला आहे आत्मा जो शिवाचा, राम जप जो शिवाचा आत्मा आहे. काय शब्दांचे प्रयोग आहेत. भगवान श्रीकृष्ण स्वतः भेटायला जातात महादेवाला. का? त्यांच्या अंतःकरणात राम नाम आहे. म्हणून तुम्ही अनेक ठिकाणी जर वर्णन केलं, राम रक्षा स्तोत्र वगैरे सगळीकडे वर्णन आहे. राम नाम हे भगवंताचा आत्मा आहे, शिवाचा आत्मा आहे. आणि अशा अनेक घटना आलेल्या आहेत. विठ्ठला. आणि या अभंगाचा सुंदर अर्थ आहे. भगवान शिवाचा सार आत्मा म्हणजे जीवन आहे बरं का. आत्मा म्हणजे तुम्ही बोलताय तो आत्मा नाही. काही काहीचा आत्मा धन असतं, काही काहीचा आत्मा मान असतो. काही मानाकरता धनाचा त्याग करतात, काही धनासाठी मानाचा त्याग करतात. काही काहीचा आत्मा काम असतो, दोन्ही त्याग करतात. मानही नाही आणि धनही नाही, नुसता काम, आणि बर्बाद होतात. रावणाचं जीवन एका बाजूने पहा, दुसऱ्या बाजूने पहा. वेदांती आहेत, शिकलेला आहेत, स्तोत्र लिहिणारा आहेत, राज्य आहे, संपदा आहेत. मंदिर नाही बांधत कुणी रावणाचं. कधी दर्शन घेतले का रावणाच्या मंदिराचं? लंकेत मंदिर नाही तर तुमच्यात काय असणार? मी असं कीर्तनात बोललो, म्हणे आमच्याकडे दुर्योधनाचं मंदिर आहे. म्हणलं बरं झालं तुम्ही भक्त भेटलात आम्हाला. जे जगात नाही ते आम्ही करतोय अशा दाखवण्याच्या नादात न करावं. आत्मा जो शिवाचा, राम राम जप. शिवाचं नाव काय घेतलेलं आहे? पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ आहेत भगवान शंकर. आणि ते का श्रेष्ठ आहेत? त्यांचा आत्मा राम जप आहे. याच्यापेक्षा दुसरं उदाहरण महत्वाचं नाही बरं. पुढचे चरण वेगळे आहेत, पुढचा आशय वेगळा आहे, विषय वेगळा आहे. आपला मुख्य काय सांगतात संत? संताचं हनुमंताचं वर्णन करा. रामाचे मंदिर नसतील पण गाव असं नाही ज्याच्यामध्ये हनुमंताचं मंदिर नाही. आपल्या गावात रामाचं मंदिर, शेजारच्या गावात बघा 10 गावात हनुमंत सगळीकडे. रामाचा जो दास आहे त्याचे मंदिर आहे.
पण रामाचे मंदिर नाहीत. विठ्ठला विठ्ठला फार विशेष आहे बरं का. नामस्मरणाचा अर्थ पहा कसा आहे. रामाचे मंदिर नाही पण रामाच्या दासाचे मंदिर आहेत. हनुमंताचे आत्मा जो शिवाचा आणि हनुमंताला देखील शिवाचाच अवतार मानतात. शंकराचा रुद्राचाच अवतार कोण आहे. दोघांचा आत्मा कोण आहे. राम जप. रामाचा जप. मला जप करायचं म्हणजे काय करायचंय नेमकं काय म्हणायचं काय तुम्हाला. काही नाही. संतांच्या सहवासात आल्यानंतर आपल्या मनाला जपाची नामाची सवय लावा आणि मग त्या जपाने पुण्य होईल. पुण्य झाल्याने बुद्धीला आकलन होईल. या हरिपाठातला महत्वाचा शब्द आहे आकलन. आकळावा. विठ्ठला विठ्ठला अनेक अर्थामध्ये शब्द आहे. आकळावा, कळावा, आकलन करावा आणि याच्याकरता बुद्धी लागते. आकळावा श्रीपती. भगवंत कळून घ्यायचा असेल तरी संतांचा मार्ग आहे. भगवंत हाती यावेसे वाटत असेल संतांचा मार्ग आहे. भगवंतांनी आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर संतांचा मार्ग आहे. सगळ्या बाजूने आकळावा, कळावा सगळे संत आहेत. नाही म्हणजे मला कळत नाही मराठी. आकळावा कळत नाही त्याच्यासाठीच ते अभंग आहेत. कळत नाही पुण्य नाही. माझ्या समोर बसलेले सगळे माणसं आहेत. सगळ्याला सर्व कळतं का. आपण आता समजा आपण खेडेगावातले माणसं आहेत. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आपल्या गावापेक्षा तालुक्यातले माणसं हुशार आहेत का आपण हुशार आहेत. बोला ना. आणि तालुक्यापेक्षा जिल्ह्यातले माणसं हुशार आहेत. जिल्ह्यापेक्षा राजधानीतले माणसं मुंबईतले माणसं तुम्हाला रस्ता पार नाही करता येत मुंबईमध्ये. काय काही माणसं ते मजले आहेत ना त्या मजलेच पाहत राहतात. किती मोठी बिल्डिंग आहे किती उंच बिल्डिंग आहे मजले पाहत राहतात. पण मजल्यातल्या लोकांचे मजले रिकामे आहेत. आत्मा जो शिवाचा नाहीये. तुमच्यापेक्षा राजधानीतले लोक हुशार आहेत. ठीक आहे. सुखी आहेत का हे महत्वाचं आहे. विठ्ठला समाधान बरं का. समाधानाबद्दल कोण समाधानी आहेत. बरं टीका करतात संतांवर. समाधानी नाही म्हणून तृप्त झालेला माणूस टीका करत नाही. अत्यंत श्रीमंत माणसं असले ना 2-4 कोटी असणाऱ्या माणसाशी बोलत पण नाहीत ते. मराठी कळाली. काय करतोस तू. नाही माझा व्यापार आहे. किती टर्नओव्हर आहे 100 कोटी आहे. ठीक आहे प्रगती कर आशीर्वाद द्यायचा. त्याचा 1000 कोटीचा टर्नओव्हर आहे. तो काय जळणार आहे याच्यावर. मराठी कळली का. ज्याचा 1000 कोटीचा टर्नओव्हर आहे तो 100 कोटीच्या माणसावर जळेल का. नाही. ज्याच्या हृदयामध्ये भगवंत येऊन राहिलेले आहेत ते संत संसारिक माणसावर जळतील कसे काय. काय संबंध आहे. मराठी कळते. संत आहे भगवंत त्यांच्या हृदयामध्ये आहेत. संसारिक माणसावर दया करतात जळत नाही. आणि जळाला तो मनुष्य आहे. विठ्ठला दुखी तो मनुष्य आहे संत नाही. भरताला संत मानलेले आहेत. राज्यपद येऊन घेतलं नाही त्यांनी. समाधान महत्वाचं आहे. नैतिकता महत्वाची आहे. भावबंदकी महत्वाची. मला नको आहे राज्य. कोण म्हणणार आहे. म्हणून भाऊ असावा तर आजही म्हणतात भारतात त्याग करणारा भाऊ असावा. आदर देणारा भाऊ असावा. प्रेम करणारा भाऊ असावा. हृदयामध्ये भगवंत असतो. आकळावा श्रीपती येणे पंथ. आणि हे कळण्याकरता बुद्धी उमलण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त पुण्याची गरज आहे. म्हणून या अभंगाचं हरिपाठाचं सगळ्याच ध्रुवपद एकच आहे. हरिमुखे. आणि काय होणार. पुण्य तयार होणार. पुण्याची गणना म्हणून पूर्ण अभंग पुन्हा सांगतो तुमच्या लक्षात येईल. नाही हे कळालं पाहिजे.
नाही हे जर कळत नसेल तर संसारिक आहात. आहे हे नाही मिळालं तरी चालेल, जे आहे नाही मिळालं तरी चालेल, पण आहे हे कळालं पाहिजे आणि नाही हे कळालं पाहिजे. म्हणून याच्या अगोदरच्या अभंग नाही हे सांगणार आहेत. त्रिगुण असालय, योग याग विधी येणे आणि कष्ट करणारा माणूस पाहिजे. तपे विन दैवत. कष्ट आहे बरं. तप शब्दाचा अर्थ जंगलात जाऊन दाढी वाढवून तप करणं नाही बरं का. माझ्या समोर बसणारी माणसं सुद्धा तपस्वी आहेत. ज्यांच्या शेतामध्ये दगड सापडत नाहीत ते तपस्वी आहेत. ज्यांच्या शेतामध्ये गवत नाही ते कोण आहेत? आणि ज्यांच्या शेतात गवत सापडत नाही त्यांच्याकडे धान्य असते. तपविन दैव. तप शब्दाचा अर्थ अंगाला राग फासून जाणं नाही. दुकानदार सकाळी 7 पासून रात्री 10 वाजेपर्यंत दुकानात बसतो, तप आहे. विद्यार्थी अभ्यास करतो, तप आहे. नोकरदार नोकरी करतात, तप आहेत. आणि नोकरदार तरी 8 तास काम करतो, मालक दिवसभर 24 तास काम करतोय. कसं आणायचं, भांडवल कसं वाढवायचं, काय यंत्रणा राबवायची, तो कायमचा नोकर येतो. तप आहे ते. म्हणून श्रीमंत व्हायचं असेल, पुण्यवान व्हायचं असेल, विद्यावान व्हायचं असेल, तुमच्या जीवनातले क्षण खर्च करणं याला तप म्हणतात. त्याच कारणासाठी बरं का. विद्यार्थी आहात, शेतीचं पाहायचं नाही. शेतकरी आहात, मंत्र्याचं पाहू नका. नाही तर हल्ली इतक्या चर्चा चालल्या ज्याला काही कळत नाही ते गडावर सांगायला येतं. मला याचं काय खरं नाही, त्याचं काय खरं नाही. म्हणजे जेवणाच का तू? म्हणे हो. कुणाचं खाल्लं? झालं जेवण, निघा. तुमच्या पुन्हा ऐका, तुमच्या ध्येयाच्या अतिरिक्त तुमचं लक्ष इतरत्र न जाणं याला तप म्हणतात. एकदम साधी गोष्ट आहे. जे टार्गेट असेल, शेती असेल, धन असेल, द्रव्य असेल, पैसा असेल, त्याच्याशिवाय काही ऐकू नका. तुमची प्रगती होते. याचं प्रत्यक्ष उदाहरण भगवानकडे. प्रत्यक्ष उदाहरण आहे. 18 वर्षापूर्वीचा भगवानकडे आणि आत्ताचा भगवानकडे बघितला तुम्ही. फक्त टार्गेट एकच आहे. आपण गादीवर बसलो ना तर गादीच आपलं ध्येय असलं पाहिजे. नाही तर तुमच्या अवतीभोवती जेवढं आहे तेवढे माणसं जर माझ्या डोक्यात असते तर गडगड डोक्यात राहिला नसतं. आणि जे समाधान मिळतं आज गडावर आल्यावर प्रत्येक माणसाला त्याचं टार्गेट आहे. हे प्रत्येकासाठी बरं काही उदाहरण आहे. विद्यार्थी असेल, पुस्तकं सोडून वाचलं नाही पाहिजे. शेतकरी असेल, तिथून तो जगतोय, नोकरीतून जगतोय, त्याचं मुलं बाळ पत्नी शेतातून चाललेले आहेत. दैवत म्हणलं पाहिजे. हे ज्ञानोबांनी हरिपाठात सांगितलं. पण जमीन प्रसन्न व्हायची असेल, वक्तृत्व प्रसन्न व्हायचं असेल, ग्रंथ प्रसन्न व्हायचं असेल, तपे विन दैवत. हे तुम्ही ठरवाल ते. दैवत शब्दाचा अर्थ असा नाही का देव. प्रत्येकाचं दैवत वेगळं. आता आमचे दैवत ज्ञानेश्वरी आहे म्हणून तुमचं ऐकत नाही आम्ही. आणि नुसतं आमचं दैवत आहे, 2 कुंकू फुलं वाटले, सकाळी तिला मखमली कपड्यात बांधून ठेवले, निघाला बोंबलत, कुठं जमेल का? नाही महाराज, आम्ही रोज 100 वेळा वाचतो आणि त्या मखमली पूजा करतो. सोन्याचं वस्त्र असलं नाही चालत त्याला. भगवान बाबांनी 6-6 महिने तपस. मी माझ्याकडे ज्ञानेश्वरी बाबाची बरं का. काही गोष्टी 2-3 गोष्टीच्या बाबाच्या शिल्लक राहिल्या, ते आपलं भाग्य आहे तुमचं. गड तसं 40 वर्षात बऱ्याच प्रमाणामध्ये गेला, पण बाबांची ज्ञानेश्वरी शिल्लक राहिली. आणि बाबांनी त्यांच्या हाताने 1940ला प्रकाशित झालेली ज्ञानेश्वरी. आणि भगवान बाबांनी त्याच्यावर पेन्शिनी नोट्स लिहिलेल्या आहेत. आणि बाबांचा जो कोट आहे शेवटचा उभा राहिलेला असताना, तो एक कोट आहे. हे 2-3 आणि कानातले काही कुंडलं आहेत. बाबांची 2 समाधी होत्या सोन्याच्या ज्ञानोबांच्या. त्याच्यावर एक राहिली आणि एक त्यांच्याबरोबर आहे. एक माझ्याकडे आहे. दाखवत नाही तुम्हाला, तो भाग सोडून द्या. आणि जेव्हा ती ज्ञानेश्वरीचे नोट्स मी वाचले, मला पण अभिमान असणारच ना थोडाफार. 40 वर्ष आपण ज्ञानेश्वरी वाचतो, थोडा अभिमान राहणार. पण नोट्स जेव्हा वाचले मी भगवान बाबांचे, अभिमान गळून पडला. इतक्या सुंदर नोट्स आहेत ते.
काय चिंतन केलं असेल. चिंतन करणार चिंतन करणार तुम्हाला काय कळणार काय लिहिलंय बाबांनी. आणि ते नोट किती अभ्यास त्यांचा कशा पद्धतीने कसं चिंतन असलं पाहिजे त्या प्रत्येक पानावर बाबांनी हाताने लिहून ठेवलेले आहेत. तपे विन दैवत. दुसरा शब्द तुमचा आहे बरं का, दिल्या विन प्राप्त तुमचा शब्द आहे. 10 वेळा तुम्ही चहा पाजला तर समोरचा एक वेळ पाजेल ना. नाही आता तुम्ही संध्याकाळी सकाळी सकाळी बसताना आमची गाडी पण अडवता तुम्ही रस्त्यावर. चहा आहे सतत प्यायचा नसतो, पाजायचा पण असतो. दिदल्या आहे ना. नाहीतर नाही मजा नुसती एखादा चिकू असला ना तो आला ना. मी बरेच वेळा असं बघितलेलं आहे, तुमच्या गावातल्या लोकांनी सांगितले चहा न पाजणारा माणूस आला ना तो येताना लांबून दिसला की लोक निघून जातात हॉटेल खाली. का ह्याला आपल्याला पाजावं लागेल. आणि काही बडबडे फेकणारी माणसं असतात लांबून पाहतात, संगतच नकोय त्यांची. आपले स्वभावाचे दोष आहेत. आपला मुलगा आपल्याला नाव ठेवतो, गावकरी नाव ठेवतात, भावकी जवळ पडत नाही. हे सर्टिफिकेट आहेत तुमचे. आपल्याला कोणीच चांगलं म्हणत नाही. आता तरी सुधारायला पाहिजे ना. आता तरी लक्षात यायला दिदल्या विना प्राप्त. आणि याच्यापेक्षा मोठा दृष्टांत तुकोबांनी या अभंगाचा दुसऱ्या ठिकाणी अर्थ सांगितला आहे. दिदल्या विना प्राप्त. आता हुरड्याचे दिवस आहेत. ज्ञानवाणी तुकोबांनी फार एका बीजा केला नाश. एक बीज जर तुम्ही मातीमध्ये टाकलं तर तुम्हाला कणीस मिळेल. एवढं कीर्तनात कळलं तरी भरपूर झालं. अगोदर द्यावं लागतं मग कणीस येतं. दिदल्या विना गुजे विना ही तर कोण सांगे. जर प्रेमाचे संबंध नसले ना तर टेक्निक लोक देत नाहीत, हीच सांगत नाहीत. विठ्ठला विठ्ठला. आणि या अभंगाचं शेवटचं चरण फार गोड आहेत. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. शब्द आहे का माऊली अनुभव सांगतात स्वतःचा. म्हणजे संताला देखील मित्र लागतात, संताला देखील संगत लागते. पण कोणाची? ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. पहिला टप्पा. दुसरा टप्पा साधूचे संगती तरुणोपाय. आणि तुमच्या आमच्यासाठी संताचे संगती मनोमार्ग. शब्द बघा कसे. संता ज्ञानोबराय जर संताच्या संगतीमध्ये राहतात तुमची आमची काय पिशात आहे महाराज. पण संतांच्या संगतीत राहत असताना नाम जप करत संतांच्या पावलावर पाऊल टाकतच आपण पुढे गेलो पाहिजे. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.